लक्ष तुमच्या पाये राहो माझे रक्ता, जडो माझा भाव लागो तुमची भक्ती, हेची कृपा मुक्ती दे मज, दृष्टी दिशे रूपमुखी नाम हेची सदा सुख दे मजा, जडो माझा भाव लागो तुमची भक्ती, हेची कृपा दे मज, मध्वस्वामी मनी महावराशी जावे, भावे तिथे घ्यावे तत्नाम, जडो माझा भाव लागो तुमची भक्ती, हेची कृपा मुक्ती दे मज, दत्ता प्रभू
शास्त्र पुराणा शास्त्र काय जाणती खुला आगम निगमाशी न कळेची न कळे नेते नेते आईशी वेद श्रुती बोलती ती मज मडखा प्रति पवाडी कोठे जयेचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण ते जीवन गुरु चरण ते नमस्कार सद्गुरूचे आता नमो जनक जनिता जेने नवमास नववंदे तत्वता तिथी स्मरण होता तमवत्पन्न तुम्हापासून आता बनते सजन जे का आनंद चिदघन वर्षताती स्वानंद जीवन संत सज्जन बाबया आता नमो रंगभूमिका कीर्तन अवघे उभे त्रिलोका टाळ मृदंग सुरती लेखा दया माझा दंडवतो आता नमो ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदर्शं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमच्चलं सर्वाणि साक्षिभूतं भवातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदम् मंत्रमूलं गुरुवाक्यमोक्षमूलं गुरुकृपा अज्ञानान्नितिमिराङ्गस्य ज्ञानान्निशलाकया चक्षुर्मोहितं देव तस्मै श्रीगुरवे नमः महोरजावतारया Oh
माहुरच्या दत्तात्रया दंडवत तुझिया पाया तुमची अवधूत मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती ऐशियाचा परधरा जेने देव येईल घरा ऐसे पदराची धनी संत साधू शिवनी प्रस्तुत थोडं बोलत्या वेळेस कमी करते प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग आनंद संप्रदायाचे महान वैरागी तपस्वी महान साधू महान ऋषी आणि महान संत असणारे श्री श्री 108 मध्वस्वामीजी महाराज बऱ्याच जणाला वाटते आनंद संप्रदाय अलीकडचा आहे, पण तुम्हाला महाराज मी सांगून जातो या आनंद संप्रदायापासूनच सगळ्या संप्रदायाची निर्मिती आहे. दत्ता प्रभू तुम्ही म्हणशाल कसं महाराज तसं कसं बोलता येते प्रमाणाशिवाय बोलता येते काय? नाही, कोणत्याही गोष्टीला प्रमाण द्यावं लागतंय. राम विजय ग्रंथामध्ये एक ओवी आली. राम विजय ग्रंथ बऱ्याच जणांना वाचला असेल, बऱ्याच जणांना पाठही असेल, पण त्याच्यामध्ये ओवी आलेली आहे. अवतार उदंड होती सगळेची विलया जाती तैशी नोहे अवधूत मूर्ती नास कल्पांती पावेना. काय सांगतात? अवतार अनेक होती उदंड होती सवेची विलया जाती. प्रत्येक अवताराला यावं लागतंय आणि आपापल्या धामाला निघून जावं लागतंय. कसं महाराज 10 अवतार महाविष्णूचे झाले म्हणजे 9 झाले, 10वा यायचा आहे. 9 अवतार झाले आणि 9 अवतार आले आणि धर्मरक्षण केल्याच्या नंतर आपापल्या स्थळाला निघून गेले. जीवाचं उद्धार करण्याचं कार्य त्या अवताराकडे सोपवलेलं नाही. श्रीकृष्ण स्वतः भगवद्गीतेमध्ये सांगतात यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. कृष्ण काय सांगतात महाराज? जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल, जेव्हा जेव्हा साधू संन्याशावर अत्याचार होईल, जेव्हा जेव्हा साधूंना आरोप होईल, त्यावेळेस याचं वध करण्यासाठी ये विष्णूचे 10 अवतार पाठवले जातात. मात्र जीवाचा उद्धार करण्यासाठी आमचा अवतार नक्कीच राहील. आता प्रभू महाराज चालू असलेला अखंड भव्य दिव्य पायी दिंडी सोहळा श्री संत समर्थ बाळगीर महाराज वडगुंपा माहूर नांदेडच्या दिशेनं तुम्ही माहूरच्या दिशेला निघालात महाराज. आणि कीर्तन करण्याच्या पूर्वी कीर्तनकाराचं एक त्याचं ते हेच आहे की त्याला कशाच्या निमित्तानं कीर्तन चालू आहे समोर बसलेला माहीत जरी असलं तरी त्याची माहिती द्यावं लागते. कीर्तनाचा असं नियम आहे. आणि महाराज चालू असलेली पायी दिंडी सोहळा श्री 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 1008 महंत अष्टकौशल्य सन्मानित महंत श्री संत समर्थ नारायण गिरीजी महाराज वडगुंपा माहूर
यांच्या कृपा आशीर्वादानं श्री संत बाळगीर महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं आत्री अनुसया माता यांच्या कृपा आशीर्वादानं जगद्गुरु दत्तात्रय प्रभू यांच्या असीम कृपेनं चालू असलेला पायी दिंडी सोहळा आणि सोहळ्यातील आजचं कीर्तनाचा दुसरा दिवस म्हणजे दुसरे पुष्प मुक्कामाच्या ठिकाणी वारंगा या गावी. महाराज मी माझं भाग्य समजतो. आता नारायणगिरी महाराजांच्या समोर आमच्यासारख्या कमी वयाच्या पोरांना बोललं म्हणजे याला भाग्यच लागतं. सर्वच महान महान मंडळी श्रीधर महाराज एकही साधं माणूस नाही. आमचे अमोल महाराज परभणीकर महाराज मी तुम्हाला यांच्याबद्दल एक सांगून जातो. ज्यावेळेस मी लहान होतो लहान मला कीर्तन ऐकण्याची आवड महाराज. आणि चुचूनला आमच्या मामाचं गाव आहे आणि त्या गावाला गेल्याच्या नंतर तिथे येणं पक्वास वाजवायला आज सुद्धा तिथंच राहतात. चुतूनचा सप्ताह म्हणलं की याच्या हातावर होते. आणि महाराज कीर्तन करत असताना मी याच्याकडे बघून पक्वास वाजवताना बघा काय महाराज नंबर 1 वाजवतात. तेव्हा मी कीर्तन करायचं नाही महाराज नुसतं ऐकायचं. आणि मला वाटायचं मी सुद्धा कीर्तन करावं आणि माझ्या सुद्धा कीर्तनामध्ये अमोल महाराजांना वाजवावं अशी माझी इच्छा होती. आणि महाराज आजचा हा सुयोग कीर्तनामध्ये घडून आला. मी सुद्धा महाराजाचा फॅन आहे वाजवण्याचा. मी सुद्धा ऐकत होतो त्याचं वादन. आणि आज योग महाराज खूप कमी वयामध्ये त्यांनी अतिशय प्रगती गाठली. महाराज याच्यासाठी भाग्य लागते आणि त्या देवाची कृपा लागते. आणि आमचे साहेबराव महाराज असतील महाराज यांची सुद्धा बऱ्याच ठिकाणी भेट झाली आणि ते सुद्धा खूप गोड अशा प्रकारचं गायन संगीताचा भरपूर त्यांना अभ्यास. आपल्या महाराजाचं नाव हरी महाराज हरी बोरगावकर. आमचे आनंदा महाराज असतील हरी बोरगावकर. महाराज तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये अभिमान नाही मान नाही. आणि बोलिलं तरी येतात नाही बोलिलं तरी येतातच. असलं त्याचं काम आहे महाराज. मान अभिमान नाही स्वतः कीर्तनकार परंतु मान अभिमान नाही. आमचे खाली बसलेले माऊली महाराज असतील त्यांना सुद्धा भेटण्याचा पहिलाच योग. सगळी बोरगावची भजनी मंडळ होय महाराज. तुम्ही सेवा तुम्ही महाराज विनेकरी शिरूर सेवा. आमचे आनंदा बापू असतील महाराज त्यांच्यापासून माझ्या कीर्तनाची सुरुवात आहे. मी सुरुवातीला तबल्यावर कीर्तन करत गेलो. कशावर? तबल्यावर. मला बरेच जण म्हणले महाराज तबल्यावर केल्यानं काय न हो मर्दंगावर करावं लागतं. केवळ खरं कीर्तन त्याला खरं कीर्तन म्हणतात. मर्दंगावर आणि जे विना घेऊन कीर्तन होते त्यालाच कीर्तन म्हणतात. आणि तबल्यावर जे होते त्याला नारदीय कीर्तन म्हणतात. त्याला संगीताचा अभ्यास भरपूर लागतो. आणि महाराज बापूंच्या सानिध्यात सुरुवात झालं. माहूरच्या गडावर भेट आणि दत्त जन्माच्या दिवशी भेट. आणि महाराज तेव्हापासून काय आजपर्यंत साथ सोडले नाही. बक्कळ मला म्हणले महाराज तुमची साथ सोडणार नाही. पण बरेच माणसं संसारामध्ये गुरफटून गेले महाराज यायला तयार नाही. पण बापूंनी साथ सोडली नाही महाराज. त्यांच्यापासून सुरुवात. आणि महाराज आजच्या सेवेकरिता निवडलेला अभंग मत्वस्वामी महाराजाचा. मत्वस्वामी महाराज पहिल्या चरणामध्ये सांगतात अहो दिगंबराईची ध्यान दे लक्ष तुमच्या पायी राघो माझे दत्ता. महाराज सांगतात महाराज मला काहीच लागत नाही. कोणाचं म्हणणं आहे? मध्वमुनी महाराजाचं म्हणणं आहे महाराज मला काहीच लागत नाही. न लगे कवडे आणि रुका बापूजीच्या सुखा पार नाही. महाराज कसं प्रेमळ भाषेने दत्त महाराजाला विनंती करतात. अहो अहो कोण म्हणते घरामध्ये? अहो कोण म्हणते हो? गरीब माणसाला अहो कोण म्हणते ना?
बायको म्हणते अहो पहिलं म्हणत गेले आता नाही. आता काय म्हणतात हे श्याम नाही दाम नावाना हाका महाराज कोणतं बी राहू द्या हो. अहो म्हणणं बंद झालं. मध्वमुनी महाराज प्रेमळ आणि नम्रपणानं विनंती करतात. नम्र झाला भूता त्याने कोण निघले अनंता. ज्यावेळेस माणूस नम्र होते देवाला सुद्धा एका जागी बसवण्याचं काम एका नम्रपणेमध्ये आहे. म्हणून नम्र व्हा. देव आपल्या जवळच आहे. देव कुठं आहे? देव इतकंच आहे पण आपल्याला विसर पडलाय. देव आहे देव आहे हृदय मंदिरी जरा शोधून पाहे. देव कुठं आहे? हृदयामध्ये आहे. फक्त शोधून पाहावं लागते. महाराज तुम्ही सर्वजण संसार सोडून आल्या फार महत्वाचं काम केलं बघा. तुम्ही संसार सोडून येणं काही सोपं नाही. बायकोचं म्हणे नवऱ्याला मी दिंडीला चाललो. बायको म्हणते मी काय खाऊ बाबा 10 दिवस. काय म्हणजे ती मला मरू जाय म्हणजे बायको मला तुम्ही चला काम धंदा कोण बघल. महाराज वर्षातून एकदा तरी अशा संत समागमामध्ये या तरच तुमचं टेन्शन दूर होते आणि शरीराला लागलेले सगळे रोग नाहीसे होतात. बरेच जण म्हणतात महाराज संसार लई खराब आहे हो आम्हाला यावं वाटत. चला की कोण काय झाले काय. बरेच जण म्हणतात दहावे महाराज संसार लई खराब आहे. काय म्हणतात ते संसाराची गाडी बाजड संसाराची गाडी बाजड आशे जगू मानेवर आशे जगू मानेवर अभिमानाने ओढी जोरदार अभिमानाने ओढी जोरदार संसाराची गाडी बाजड संसाराची गाडी बाजड आशेच मानेवर आशेच मानेवर अभिमानाने मोडी जोरदार अभिमानाने मोडी जोरदार. काय म्हणालाय बनलो मी बैलोबा महाराज मी बैल झालो. बरेच जण आता तर बायका त्याला कोंडावरच म्हणाले बाईचा ऐकाय जावा याला माय मध्ये पण सुटू दे ना वाटायला हे म्हणते पाहिजे म्हणजे माय असं ते बायको म्हणते आणि बायकोचं ऐकाय जावा माय तू या गावानच म्हणाली बायकोचं बैलच झाले. काय कथा मंत्रीची कथा आहे म्हणून एकदा तरी या दिंडी मध्ये या तेवढा नाही गोड. सुख पाहता जवा एवढे दुःख पहा पर्वता एवढे. महाराज म्हणतात या संसारामध्ये सुख जवाच्या ध्याना एवढा आहे आणि दुःख बघायला गेलं तर पर्वता एवढं आहे. जवाच्या एवढ्या सुखा करता माणूस
पर्वता एवढं दुःख सहन करायला लागलं, याला काय म्हणाव? संतांना बरोबर म्हणले याला बैल. काय होय? बैल होय. मग महाराज संसार सोडून तुम्ही सर्वजण आल्या, पण संसारामध्ये सुद्धा राहावं लागतंय. बाळगीर महाराज एका अभंगामध्ये सांगतात, प्रपंच परमार्थ साधविती दोन्ही तयाची निर्वाणी सुख. पण परमार्थामध्ये जे सुख भेटतंय ते शाश्वत सुख आहे, आणि जे प्रपंचामध्ये सुख भेटते ते क्षणिक सुखाय, क्षणिक सुखासाठी आपुला आरसा ते हाय आबोते पर आहे महाराज भाव की पिते दूध डोळे रात महाराज मनी चोर ज्याच्या घरे त्याला सगळंच बघायला आहे. म्हणून महाराज भक्ती करत असताना भक्ती कोणाची करावी आणि कशी करावी, आनंद संप्रदाय आनंद युगापासून तुम्हाला सांगितलं. अजून सुद्धा एक प्रमाण देतो, आनंद संप्रदाय परम आघात वाडीत आले मूळचे ज्ञान. महाराज सांगतात आनंद संप्रदाय परम आघात कुठं आहे? शिवलीला अमृत ग्रंथामध्ये प्रमाण असेल महाराज, कुठंच फेरफार नसतो. मग जगद्गुरु तुकाराम महाराज होऊन गेले, त्याचं नाव चंद्र सूर्य आस्तीपर्यंत राहणार आहे का? त्याने सुद्धा महाराज गुरुचीच भक्ती केली. तुम्ही म्हणाल कसं महाराज? सद्गुरु वाचून सापडेना सोय धरावे पाय आधी आधी. तुकाराम महाराज आधी पाय धरा, पाय धरा, पाय धरा. आणि मत्व स्वामी महाराज सुद्धा पहिल्या चरणामध्ये
पहिल्या चरणामध्ये महाराज सुद्धा तेच सांगतात. काय सांगतात? अहो दिगंबरा हेची ध्यान दे, लक्ष तुमचे पाये राम दत्ता. महाराज आम्हाला काय पाहिजे, काय पाहिजे आपल्याला जर विचारलं, याला कदाचित वेळ झाली दत्त महाराजाची, झाली समजा. आता चल्या तुम्ही माऊला, तुम्हाला विचारलं काय पाहिजे बाळ हो, तुम्ही म्हणशाल महाराज रायाला घर नाही बघा, तेवढं घर बांधून. बरोबर, अजून काय पाहिजे बापू तुला? महाराज माझं लग्न होईना चाललंय हो, एखादी चांगली पोरगी मला बघून द्या. आता पोरगी मी काय दत्त महाराजांनाच बघावं. अजून काय पाहिजे? काय नाही बघा, घर झालंय, आता थोडं शेती करून द्या की शेती तरी काम करते, नोकरी लागणार आहे. घेतलं आपलं संसाराचं मागणार. काय मागावं महाराज? शाश्वत सुख मागावं, परमार्थाचं सुख मागावं. आपण हे पैसे मागतो महाराज, पाचशेचं बंडल द्या महाराज, घर भरून पैसा द्या, सोनं द्या. आपण असल्या नाशिवंत वस्तू मागता. असं गोड वाटायला भरून या, आपसूर वाटणार. आवाज कमी असताना का? प्रपंचाची काढे बांधली माई घेतल्या गोडी, जवा यम करते ओढाओढी, तवा तुला बागोन सोडी. महाराज सांगतात प्रपंचाची लई काढाकाढ केलास, माडी बांधलास, काय केलास? घोडी बी घेतलास. आता आहे काय घोडी?
लई महाग झाली महाराज घोडी. नवरदेव सुद्धा घोडीवर बसणार तर हेच म्हणालो, जाऊ दे बापू दे भाडं लागायला म्हणायचं. एकदा गाडवावर बसलेलं परतळ खाल्लं, पण घोड्यावर बसलेलं परतळ खाल्लं नाही म्हणालो. तरी बरेच काही गाडव घोड्यावर बसले पुन्हा गाडवा सरकत वळणार आहे, संसार बेकार आहे, संसार बेकार आहे. तुला कोण नको म्हणलंय, चल देवी निघाली, चल देवी म्हणजे नको म्हणते, संसारच बोल. कोण महाराज भक्ती करत असताना तुकाराम महाराजांनी सुद्धा गुरुची ज्ञानेश्वर माऊलीने सुद्धा महाराज वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी असा पवित्र ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथामध्ये ज्ञानेश्वर माऊली सुद्धा सांगतात, ज्ञानदेव म्हणे ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलंय. म्हणून जाणते गुरु भजिजे, जेणे कृत्य कार्य होईजे. जैसे मूळ शिंचने सहजे शाखा पंडर संतोष मजरदई सद्गुरु. जेणे तारिला संसार म्हणून विशेष अत्यादर एका विवेकावर. महाराज सांगतात, पहिल बेरूच्या शिखरी एक यवगे निराकारी. मुद्रा लावून प्राणयामी बैसला ज्ञान देवाच्या अंतरी. श्री दत्तात्रय योगी. मग अंतरामध्ये ज्याची मूर्ती आहे त्याची भक्ती कराव, कोणाची भक्ती कराव तुम्हीच सांगा. दत्ता प्रभू म्हणून मला सांगतात, नाशिवंत वस्तू देवाला मागायच्या नाही. काय मागायचं? महाराज आम्हाला शाश्वत वस्तू द्या. काय द्या? शाश्वत वस्तू. कशाला म्हणावं महाराज? परमार्थाला म्हणावं. परमात्मा
वाटणार तर बऱ्याच ठिकाणी म्हणतात आम्हाला, महाराज काय मागावं? परमार्थ मागन जोडी देवाचे चरण, भावयाच पण भावयाच पण हे उपायला भाजे. काय महाराज उपाय नावाचा आहे, काय मागावं? महाराज आम्हाला परमार्थाचं धन द्या. ते धन महाराज एक जण काय केलं तुम्हाला सांगतो, लई पैसा त्याच्याकडं, पैसाच मागला की हो, ज्याला त्याला लडकळत फोडला, काय करतोस बघू तुझी, मला काय करावं लई पैसा. बरोबर मग त्याला काही समजदार माणसं म्हणजे बापू लई पैसा झालाय, म्हणजे पैसा आम्हाला पुढच्या जन्मामध्ये वापर करून टाकतो. नाही करायचं मला आता वापर, एवढे लोक बोलले माझ्याला मोठमोठे, नाही आता वापर मी पुढच्या जन्मात नक्की करणार. मग महाराज त्याचे अंतकाळीचे दिवस जवळ आले आणि आल्याच्या नंतर त्याला म्हणला, पोरं हो मी मरताना माझ्या संग पैसे सुद्धा तिथंच पुरून ठेवा म्हणला. गेलं महाराज, जे जे पैशाचं लाटोड होतं, सोनं होतं, चांदी होतं, त्याच्या संगच त्या गाडीमध्ये घातले. महाराज त्याचा पुढचा जन्म झाला आणि त्याला ध्यान ठेवला, कुठं होते पैसे, हा या लिंबाचं झाडाखाली पुरले आपल्याला, जाऊन बघायला उठून तर काही चक्की लागून वापरत महाराज पुन्हा श्रीमंत झालं. हा आता पुढच्या जन्मात वापर करतो बघा मला. काय करायचं? काय नाही म्हणलं, आता बँकेमध्ये येऊन टाकायचं होय, मरायचं पुन्हा बँकेत जाऊन मागायचं होय. महाराज ते बँकेत ठेवलं सगळं पैसा, अजून मरून गेलं झालं. आपलं सुद्धा तसंच वाले, आपल्याकडे थोडं लक्ष द्या. महाराज मेलं पैसा तर बँकेमध्ये, पुन्हा जन्म झालं आणि येऊन बघायला तर काय बँक तुटून गेली, त्या बँकेला मरणार तुझ्या बँकच सापडला, गेले पैसे वाया. मग कसं करावं महाराज? कोणता धन वापर करता येते? परमार्थाचं धन आपल्याला पुढच्या सुद्धा जन्मात वापर करता येते. हे धन जमा करण्याच्या मागे तुम्ही लागा का प्रभू? संसाराच्या पैशाच्या मागे लागला का? संसारात सुख नाही हुशारी सर्व मनसी मला सुटकी सारखा निघून जाशी कोणी नाही. जे जे कर्म केले आठवण केले कश्यप, संपत्ता जवळ आहे जमले पासारे, संकटाची वेळ आली दुरावर मारे, साथी तुझ्या कोणी नाही एकटाच अरे बाबा चुलता काका कोणाचा बायकोचे पुत्र काय नाही कामा, जय अनंत स्वार्थ माया सारे तुम्ही म्हणशाल महाराज लय देवदेव करायला हो, देवदेव काय नाही काय गडीला आल्या घरी पारा चालू आहे, सगळं चालू आहे, आमचं नशीब का साथ देत नसेल बरं, आम्हाला धनाची प्राप्ती का होत नसेल बरं. महाराज जे वरून लिहून आले ते बदल करता येईना म्हणालो.
करता येते, पण तेवढं नाम आपल्याला जपावं लागते. नामाची शिदोरी आपल्याजवळ ठेवावं लागते. नाम महत्वाचं आहे. चातुर्मासाच्या पुण्यापुढे पृथ्वी प्रदक्षिण अलीकडे चारी चहुमासाचे पुण्य आगाध. महाराज सांगतात चातुर्मासामध्ये नामस्मरण करावं लागते, तेव्हा नशीब बदलते. जे जे लिहिले संचिती ते जैशी जैशी कर्मरेषा तैसे तैसे होणे सहसा. महाराज सांगतात जे जे नशिबामध्ये लिहिलंय ते भोगून न म्हणलं तरी मोकळंच व्हावं लागते. नशिबाचा भोग कोणालाही चुकलेला नाही. फक्त आपण इकडे काय करू भोगू नको भोग करू नको त्याग साधी आनंद योग अनंताशीष मोक्षपतीला भोगू नको भोग करू नको त्याग साधी आनंद महाराज असंच एकदा काय झालं, राजा जनार्दन पलंगावर झोपलेला आहे. पलंगावर झोपला, आता राजा बनल्यावर काय, महाराज राजा बनल्यावर झोपलं आणि झोपल्याच्या नंतर त्याला एक स्वप्न पडलं. महाराज असं स्वप्न पडलं, त्यानं जे राज्य होतं सगळं सोन्याचं, सगळं सोन्यानं मळवलेलं जे राज्य होतं आणि ते राज्य त्याच्या स्वप्नामध्ये दुसऱ्या राजाने हिरावून घेतलं आणि ते टोटल भिकारी झाला महाराज. असं भयानक स्वप्न पडलं. आणि महाराज पडल्याच्या नंतर त्याला राज्याच्या बाहेर हाकलून दिले आणि हाकलल्याच्या नंतर इकडे तिकडे बघायला लागला महाराज. 2 दिवस झालं भुकेनं व्याकुळ झालं ते राजा. आणि भूक लागल्याच्या नंतर त्याला एक अन्न छत्र दिसलं.